की दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कशी जळाली नाहीत. त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं? विमानात पहिलं टीव्हीवर बातम्या चालल्या, 6 लोकं बसली होती. मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये 5 लोकांची नावं दिसतायत. एक कॅप्टन, दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ती माली नावाची मुलगी, स्वतः दादा आणि विदीप जाधव त्यांचे बॉडीगार्ड, असे 5 दिसतात. पण पूर्वी मग 6 ची बातमी चालली. त्याच्यानंतर फ्युएल त्याच्यामध्ये असताना विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या. 100ही घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता. मिड डे कॉल जो दिला गेला तो याच्याकरता दिला गेला की मला धावपट्टी दिसत नाही आहे. त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा. मग त्या पायलटनी ते लँड का केलं नाही? दोन्ही पायलट कसे बदलले गेले? काही पायलट ट्रॅफिकमध्ये अडले होते. सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत 2-4 विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्टवरून केला, गेट नंबर 8 मधून. त्या दिवशी त्याच गेटमधून दादा चालले होते आणि त्यावेळेस सुद्धा ट्रॅफिक नसते त्या काळामध्ये आणि ट्रॅफिकच्या अडथळ्याचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे, ज्याला सस्पेंड केलंय, जे विमान नादुरुस्त आहे, अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न-विछिन्न परिस्थितीत माळरानावर सापडावी, कागद जळलेले नसावेत आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे. म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत. आता CID चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेत, तशी चौकशी सुरू पण आहे. पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे. स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की हे काय आहे? हा घात आहे की घातपात घडवून आणलाय की अपघात आहे? मला कोणावर शंका घ्यायची नाहीये. पण माझ्या शंकेचं निराकरण पण व्हावं, कारण हुरहुर वाटते. अनेक लोक काळाच्या असे जातात. कारण अजितदादा जाणं म्हणजे अजितदादाच्या देहाचं नुकसान नाहीये. ते केवळ पवार परिवाराचं नुकसान नाहीये. ते अख्ख्या महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे. अजितदादासारखा नेता घडायला असंख्य काळ लोटावा लागतो. त्याच्यामुळे मन व्यथित आहे. घास नरड्याखाली जात नाही अशी घरातल्या लहान लहान मुलांची परिस्थिती आहे. तुम्ही स्वतः पत्रकारांनी दाखवलं, लहान लहान मुलं रडतायत, पत्रकार रडतायत आणि अशा माणसाचं अकाली जाणं आणि तेही अशा प्रकारे. जो माणूस साहेब गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते दादा, ते माणूस विमानातून डायरेक्ट बॉडीत काय सांगतात की नंतर घड्याळावरून ओळख पडली. आता ती घड्याळ कुठे आहे? पोस्टमॉर्टम केल्यानंतर, पोस्टमॉर्टमच्या वेळेस तो अहवाल आता कसा येतो ते पण पाहावं लागेल आणि साधारणपणे मला असं वाटतं की याबाबत स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे आणि त्याबाबत चौकशी उच्चस्तरीय करण्यासंदर्भात निवेदन केलं पाहिजे. तसा प्रयत्न माझा एक आमदार म्हणून भेटण्याचा दिल्लीला जाऊन त्यांना असेल आणि अधिवेशनात सुद्धा. आणि मला विश्वास आहे की या घटनेनंतर ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसजी एक मोठे भाऊ म्हणून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले,